नितीन गडकरी साहेबांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला येणाऱ्या भाविकांना चांगला रस्ता व्हावा म्हणून जो 84 कोटी रुपयाचा खास निधी देऊन पंढरपूर शहरात आणणारा जो रस्ता मंजूर केला, त्या रस्त्याचं काम गेले 4 वर्ष झालं रखडलेलं आहे आणि तो रस्ता अत्यंत निकृष्ट झालेला आहे। अनेक ठिकाणी मुरुमाच्या ऐवजी मातीचा वापर करण्यात आलेला आहे। त्यामुळे ह्या काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। आज जर बघितलं झालेलं काम आहे, त्या रस्त्याला तडे गेलेले आहेत आणि गेले 4 वर्ष झालं पंढरपूर शहरातील नागरिक येणारे भाविक त्या रस्त्याला समोर जात असताना, धुळीला समोर जात असताना अनेक लोकांना त्रास होत आहे, अनेक अपघात होत आहेत, अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे। असे असताना सुद्धा ह्या ठेकेदाराला जाग आलेली नाही। इथल्या केंद्रीय नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा जाग आलेली नाही। अनेक वेळा इथल्या खासदारांनी आमदारांनी सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल अधिकारी आणि ह्या ठेकेदारांनी घेतली नसल्यामुळे गेले 4 वर्ष झालं हा रखडलेला रस्ता आहे, तो आजही पूर्ण झालेला दिसत नाही। येत्या 17 तारखेला अधिक मास चालू होत आहे। महिनाभर 50 ते 60 लाख भाविक पंढरपूरमध्ये येत असतात। या भाविकांना सुद्धा ह्या रस्त्याला सामोरे जावं लागणार आहे, ह्या धुळीला सामोरे जावं लागणार आहे, ह्या खड्ड्यांना सामोरे जावं लागणार आहे। असे असताना सुद्धा उद्या देशाचे वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब पंढरपूरमध्ये येत आहेत। त्यांनी खरं तर या झालेल्या कामाची पाहणी करत असताना रखडलेल्या कामाची सुद्धा पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे। त्या म्हणजे माती वापरतात का मुरुम वापरतात हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविकांना चांगला रस्ता देण्यासाठी नितीन गडकरी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि येणाऱ्या लाखो करोडो भाविकांचा मार्ग सुकर करण्यासाठी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि ह्या विठ्ठलाला येणाऱ्या भाविकांना चांगला रस्ता देण्यासाठी प्रयत्न करावेत। रामकृष्ण हरी। आषाढी वारीची वेगवान तयारी सुरू आहे। प्रशासकीय स्तरावरती सुद्धा याच्या वेगवान हालचाली सुरू आहेत। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे उद्या पंढरपूरच्या पाहणी दौऱ्यावर येत आहेत। पालखी मार्गाची पाहणी ते करत येणार आहेत अशी माहिती मिळते आहे। प्रामुख्याने या ठिकाणी ज्या सगळ्या संतांच्या पालख्या वाखरी त्या तळावरती ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्या ठिकाणी प्रामुख्याने मोठी अडचण आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रशस्त जागेची आणि त्या ठिकाणी जमा होणाऱ्या सगळ्या पालख्यांना मोठ्या प्रमाणात गर्दीला सामोरं जावं लागतं। त्या ठिकाणचं काम बऱ्यापैकी रखडलेलं आहे। तर ती वाखरीपासून ते पंढरपूरपर्यंत जे काही काम रखडलेलं आहे याच्यावरती तात्काळ उपाययोजना होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पुण्यापासून पंढरपूरपर्यंत जो काही संपूर्ण विस्तीर्ण पालखी मार्ग झाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे। त्याच्यामुळं वारकऱ्यांना निवाऱ्याचं ठिकाण कुठेही राहिलेलं नाही। त्या पद्धतीनेही तात्काळ उपाययोजना होणं आवश्यक आहे। त्याच्यामुळं माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की या पालखी तळाच्या अनुषंगानाच्या कुठल्या गोष्टी असतील, रस्त्याच्या संदर्भाने कुठल्या गोष्टी असतील, वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुखसुविधा होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर त्यांनी निर्णय या ठिकाणी प्रशासनाला कळवावेत अशी आमची विनंती आहे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मी माऊली महाराज गुरव पंढरपूर श्री संत काशीबा महाराज मठात नामदेववारीच्या जवळ या ठिकाणी राहतोय। गेली आम्ही वारकरी संप्रदायाचे सगळे कार्य करणारी महाराज मंडळी वारकरी मंडळी आहोत। आता आषाढी वारीचा मेळा हा लवकरच होणार आहे। 1.5 महिन्यात आषाढी वारीचा मेळा पंढरपुरी भरणार आहे। परंतु त्याच्या अगोदर माऊलीचं प्रस्थान हे 8 तारखेला म्हणजे अष्टमीला होणार आहे। तर माऊली आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा सोहळा ज्या रस्त्याने येत असतो, ज्या रोडने येत असतो, त्या पालखी मार्गाचे काम हे बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे। परंतु सर्वात जास्त जर अडचण कुठं होत असेल तर पंढरी क्षेत्रात जो पालखी मार्गाचे पूल आणि रोडचं काम जे चालू आहे ते अतिशय धीम्या गतीने चालू आहे। वाखरीपासून पंढरपुरातली मंडळी माऊलींना सामोरे जातात आणि माऊली तिकडून येतात, म्हणजे सर्वात जास्त गर्दी ती वाखरीला होत असते। आणि नेमकं वाखरीपासून पंढरपूरमध्ये येण्याकरता जो रस्ता लागतो तोच रस्ता अतिशय धीम्या गतीने काम चालू आहे। तर आम्ही सर्व वारकऱ्यांच्या वतीने अशी विनंती करीत आहोत की उद्या आपले गडकरी साहेब हे पंढरपूरला येणार आहे। तर आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी काम झालेले रोड न पाहता ज्या रोडचे काम पूर्ण झालेले आहेत तिकडे लक्ष न देता जास्तीत जास्त लक्ष जे
न झालेले काम आहेत किंवा संत गतीने होत आहेत असे जे पुलाचे आणि रोडचं काम चालू आहे त्याच्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर तो रस्ता आणि ते पुलाचे काम पूर्ण करावे अशी आमची वारकरी पंढरीच्या वारकऱ्याकडून एक विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.